नागपूर कारागृहात करा. त्यांना त्या संबंधितांनी कुणी मागणी केली असेल, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड्स आले असतील, त्याच्या आधारे त्यांनी त्याची मागणी केली असेल. त्याच्याविषयी मी काय सांगावं असं वेगळं नाहीये. आदरणीय ताईंनी जी ट्विट केले ते ट्विट मी पण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या संबंधित जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख यांच्याकडून किंवा त्यांच्या फॅमिलीकडून कुणाकडून काहीतरी मागणी असेल, त्याच्या अनुषंगानं ते त्यांना तिथली माहिती मिळाली असेल, ते त्याच्या अनुषंगानं त्यांनी केलेली ती आहे. आणि असा विचार केला तर बीड जेलमध्ये अनधिकृतपणा किंवा अनियमितपणा किंवा जी काही गोष्टी आहेत त्या घडतायत, त्याच्याबद्दल मी पण मागणी करतोय वेळोवेळी. त्याच्या अनुषंगाने एक आदरणीय ताईंनी पण तसं ट्विट केलेलं असेल मुख्यमंत्र्यांना. वर्गीकरणकडे कोण आहे, तिकडनं त्याचं नेटवर्क तो पुन्हा चालवतोय असे दावे आरोप केले जातात, याबद्दल काही माहिती नाही. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी माहिती आदरणीय अमित भाई शाह यांना पण काल दिलेली आहे. त्या अनुषंगाने मी सीएम साहेबांना पण पत्र दिलेलं आहे. जेलचे जे आयुक्त आहेत पुण्याला, त्यांच्याकडे पण मी म्हणजे तक्रार केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी सुद्धा करणारा अधिकारी चांगले देऊन किंवा बीड एसपीने जरी चौकशी केली तरी आमचं काही म्हणणं नाही, पण त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि त्या चौकशीमध्ये त्या जेलची चौकशी, जेल आणि पूर्ण बीड जेलची चौकशी झालीच पाहिजे. ही बीडचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा मागणी आहे. आणि आदरणीय ताईंनी सुद्धा तीच मागणी केलेली असावी की त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावेळेस नक्की काय चर्चा झाली? कारण सातत्यानं बीड हे देशाच्या दृष्टिकोनातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असं झालं. हे बघा, आदरणीय अमित भाई शाह हे या देशाचे गृहमंत्री आहेत आणि मी खासदार आहे. या अनुषंगानं सरकारमधील एक वरिष्ठ नेता आणि त्यांच्याकडे गृह खातं आहे. त्या कायदा सुव्यवस्थेचा विषय जिथं जिथं निर्माण होईल किंवा जे काही विषय त्यांच्या निगडीत येतात, त्यांच्या संबंधित येतात, त्याच्यासाठी मागणी करणं, माझ्या जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही विषय असते ते त्यांच्याजवळ मांडणं हे माझं काम आहे. आणि त्या अनुषंगाने मी त्यांना भेटतो. आणि धर्मधर्म संयोजन म्हणा, बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं, आदरणीय पवार साहेबांच्या कृपेनं मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी झालो. आणि त्याच्याच म्हणजे एक ह्याच्या म्हणायचं की त्याच्या अनुषंगानं मला बीड जिल्ह्याच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाच्या ताकदीवर मला आदरणीय अमित शहा माझी भेट देतात आणि मी त्यांची भेट घेतो आणि मी बीड जिल्ह्याचा विषय जे असेल ते त्यांच्याकडे मांडतो आणि ती पॉझिटिव्हली मला मदत करतात. त्याचे बरेच उदाहरण आहेत. त्याच्यात यांनी कालचा पण विषय जी कारागृहाच्या बाबतीत मी तक्रार केलेली, जी आता तुम्हाला अगोदर म्हणलो, त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही त्याची चौकशी करा. आणि त्यांनी मला हे पण सांगितलं की ठीक आहे, ती महाराष्ट्रामधला विषय आहे, पण मी त्याच्यावर करेल, विषय संपला. नाही, पण वारंवार तुमच्या मुलाचं नाव विरोधक घेत आहे, त्यांचा सहभाग होता, खूप चर्चा करताय. आज बीडमध्ये काही आंदोलन उपोषण सुरू आहे, हे तुमच्या मुलाचं नाव घेतलं जातं. हे बघा, आता कोण काय करतं ह्या विषयाला मी काय बोलू शकत नाही. हा विषय असा आहे की या विषयाशी संबंधित जी बीड जिल्ह्यामधील मागचा जो प्रकार घडला, जो कोणचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मर्डर आणि जी काय हत्या केली त्यांची, त्या संदर्भातला त्याची मिरर म्हणजे त्याची कॉपीच त्यांना करायची आणि कॉपी करून कुणाला तरी अडकावायचा हा कट आहे. कारण कसं होतंय बघा, ही घटना काहीतरी 20 तारखेला वगैरे घटना घडलेली, भांडणं झाले, भांडणातून त्याचं मला वाटतं 21 तारखेला का काय त्यांचा मृत्यू झाला. याचं कधी कुणीही समर्थन केलं नाही. ही घटना अतिशय दुर्दैवीच आहे. पण या घटनेतून जे काय होतंय त्या घटनेच्या बाबतीत परत 20 तारखेला त्यांनी मला वाटतं 20ला का 21ला काहीतरी फिर्याद दिली, तर मला ते डेट माहित नाही. त्या फिर्यादीमध्ये आमचं नाव नाही, म्हणजे माझ्या मुलाचं फिर्यादीत नाव नाही घेतलं. ते जे आता जे ते मयताचे बंधू म्हणतात की असं असं मला भावानं सांगितलं, जे म्हणजे सावध असताना काय करताना असं ते वारंवार मारतात. मग त्यांनी त्यावेळेस का घेतलं नाही नाव फिर्यादीमध्ये? म्हणजे याला कुणीतरी जे ते कट रचला ही शब्द वापरतात ना, ते कुणीतरी कट रचून माझ्या मुलाला अडकावा असं केलं जातं. कारण काही जणांनी घोषणा अगोदर दिल्या, खासदारावर केस करा, खासदार तिथं नाही म्हणलं, मुलगा इथं म्हणलं की मुलाचं नाव घ्या. अशा पद्धती वेगवेगळे परत तिथल्या आता ते वारंवार स्टेटमेंट वेगळे देतात, पुरवणी देतात. आणि पोलीस यंत्रणा सुद्धा किती तत्पर आहे बघा ना. आता त्या प्रकरण काय, हे प्रकरण एका महिलेच्या अनैतिक संबंध किंवा तिच्यावर केलेल्या रेपच्या संदर्भात, तिनं जी केली, माझ्यावर जी काही लैंगिक अत्याचार केला त्याच्या संदर्भातलं हे प्रकरण. तिची केस घ्यायला पोलिसांनी 14 दिवस लावले हो. चौकशी करायची. मग आरोपी पळून जाऊस तर म्हणजे आरोपी जोपर्यंत तिचा आरोपी जो आहे तो आरोपी आज सापडत नाही, आरोपी आज आणखी अटक नाही, मग त्या आरोपीला पळून जाईपर्यंत त्यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मग त्याला पळवून लावायचंच काम. म्हणजे पोलीस यंत्रणेतलेच काही लोक त्या आरोपीला मदत करतात असं माझं म्हणणं आहे. तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार नाही ना. आणखी आता संतोष अण्णा देशमुखला एक आरोपी कुठे सापडतोय? नाही सापडत. तसाच हा आरोपी पण पळवून लावला का पोलिसांनी, काय झालं हे सांगता येत नाही.
ज्या पण महिलेवरती राजकीय अत्याचार दोषापोटी झाला जर केला जातो. ज्या महिलेवरती अत्याचार झाला त्यातील मुख्य आरोपी पळून गेला असं तुमचं म्हणणं आहे. हो, उमेश माने नावाचा जो त्याचा एक जो मुलगा आहे त्याच्यावर त्यांनी ज्याने की माझ्यावर लैंगिक छळ केला अशी त्याच्यावर तक्रार झाली. त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्यावर आणखी याच्या अगोदरचे पण बरेच गुन्हे आहेत ते उमेश मानेवर. पण तो त्यावेळेस आता तो सापडत नाही पोलिसला. आणि का पोलीस अटक करत नाही माहित नाही. सापडत नाही का पोलीस ह्याच्यात काही पोलीसचा हातभार आहे त्याचं मला कळत नाही. तर ह्याच्या गोष्टी त्याला पण अटक केली पाहिजे. त्या महिलेला न्याय द्यावा लागेल ना. त्या महिलेला न्याय मिळत नाही. पण हे सगळे प्रकरण सातत्यानं बीडमध्येच का पाहायला मिळतात? नाही हे बघा, बीडमध्ये का होतात हा विषय वेगळा आहे. आता ह्या विषयाशी धरून जर बोलायचं झालं तर बीडच्या कायदा व सुव्यवस्थेवर मी वारंवार बोलतोय. आता बीडचे एसपी काम चांगलं करतात का मी चांगलं म्हणावं वाईट म्हणावं हा विषय नाही. पण बीडमध्ये जे काही अधिकारी बसलेले आहेत 3 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यांना बसवलं त्यांच्या आणखी बदल्या झालेल्या नाही. ते आणखी तिथंच आहेत जागेवर. त्याच्यामुळे ती जोपर्यंत बाजूला निघणार नाहीत बीडच्या तोपर्यंत बीड जिल्ह्याची सुधारणा होईल असं मला वाटत नाही. त्यांना एकदा प्रशासनाबरोबर ठीक आहे. आता आम्ही म्हणतो आम्ही मागणी करतो पण प्रशासन बदली करणार नाही त्यांची. करत नाही ना. 3 वर्ष कुठे गेली. त्याच्यामुळे हा विषय जर करायचा असेल बघा ना किती भ्रष्ट अधिकारी तहसीलदारवर आपल्याला अँटी करप्शन होत आहे. तुमच्या कलेक्टरवर घोटाळ्याचा आरोप करून जेलमध्ये जातोय. म्हणजे काय आता ते कुणी बसवलेले अधिकारी होते. तहसीलदार कुणी बसवलेला होता. कलेक्टर कुणी बसवलेला होता. हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं नाहीये. पण हा अशी घटना घडतात त्याला मी काय करणार. तर पण या सगळ्यामध्ये आज ते कुटुंबीय तिथे जे उपोषणाला बसतात तर तुम्ही काय सांगाल की कुटुंबीय आपले जबाब बदलतात त्यांच्या पाठीशी कोणीतरी आहे तुम्हाला अडकवणं? नाही मला कुणावरही आरोप करायचा नाही. त्यांनी त्यांचा न्याय मिळायचा ती जॉब बदलायचं म्हणत किंवा काय बोलतात त्यांचा तो अधिकार लोकशाहीने त्यांना दिलेला आहे. त्यांनी काय करायचे तो त्यांचा विषय आहे. पण मी हार्टली प्रत्येक वेळेस हेच सांगत आलोय की माझ्या मुलाचा कुठं दूरवरही संबंध असला तर त्याला कायद्याप्रमाणे जी असेल ती कारवाई त्याच्यावर करावी. आजही मी ते सांगेल. पण विनाकारण कुठंतरी काहीतरी करून मला बदनाम करायचंय आणि माझा मुलगा त्याच्यात अडकतोय का बघायचंय तर ठीक आहे. ते लोकशाहीने त्यांना जो अधिकार दिला त्या पद्धतीने त्यांनी करावा. मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. ती बसलेत हे मला माहित पण नाही. आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे बसले असते. दुसरा प्रश्न आहे सुनेत्रा पवार या बीडमध्ये पालकमंत्री आल्या होत्या आणि तेव्हाच नेमकं त्यांना कायदा सुव्यवस्थेचाच प्रश्न विचारला गेला आणि तेव्हा थांबवलं गेलं असा प्रकार घडला. त्यांना नंतर काँग्रेसची बुडी आपण हे बघा आदरणीय सुनेत्रा वहिनी ज्या धक्क्यातून जातात तो धक्का काही लहान नाही. एक महाराष्ट्र राज्याचं एवढं मोठं महान नेतृत्व जे की त्यांचे पती होते त्यांचा ऍक्सिडेंटली मौत झाली आणि हे झाल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यावर किती मोठा डोंगर असेल त्यांच्या मुलाच्या डोक्यावरलं छत्र निघून गेल्यानंतर किती मोठं त्यांना दुःख असेल. या दुःखातून सावरायचा तो प्रयत्न वारंवार करतात. पण हा प्रयत्न करत असताना त्या गोष्टी ते बीड जिल्ह्याची असेल महाराष्ट्राची असेल सेवा करण्यासाठी ते काम करतात. त्याच्या बाबतीत आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिलेचा अशा पद्धतीनं कुणीही बोलण्याची म्हणजे ही बोललं नाही पाहिजे. पण आता जर मी काही त्याचं समर्थन करणार नाही त्या जे बोलले त्यांचं पण आदरणीय सुनेत्रा वहिनी ह्या जर बीड जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून काम करतायत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत त्यांच्यावर एवढं मोठं दुःख असताना सुद्धा ते काम करतायत त्यांचं मी खरोखर कौतुक करेन. आणि महिला म्हणून जी मुख्यमंत्री महिला आहेत उपमुख्यमंत्री आणि महिला म्हणून महिलेवर कुठलीही महिला असेल तर त्या महिलेवर असं तुम्ही बोलू नये असं मला वाटतं. एक माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे या गोष्टीत माझं एक मी त्याचं समर्थन करणार नाही. पण एक दुसरा विषय जे आहे तुम्ही त्याला जोडून विचारलेला प्रश्न की ह्या जी काय बोलले कोण समजा काँग्रेसवाले तर ठीक आहे त्यांच्यावर मला काही बोलायचं नाहीये. पण माझं एक म्हणणं आहे की ह्या का बोलायची वेळ आली हे कुणी केलं. जर एखाद्या उपमुख्यमंत्र्यांची किंवा एखाद्या नेत्याची बैठक आहे त्यांच्या शेजारी दुसरे आमदार पण होते. मला वाटतं प्रकाशदादा सोळंके होते सतीश भाऊ चव्हाण पण होते विजयराजे पंडित पण बहुतेक काय त्या व्हिडिओत आहेत कुठं पण असतील समजा ते म्हणजे आमच्या मिटिंगला होते ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जवळपास तिथे त्या बैठकीला असतील असं वाटतं. काही त्याच्यात दिसत नाही. मग एवढी घाई काय ह्यांना हेच का बोलतायत उगाच उठून बोलले काहीतरी चल चल बस करा म्हणजे असं जी ह्यांचं बोलणं आहे ह्यांना का घाई झाली नेतृत्व करायचे. पुन्हा म्हणतात मी काही करत नाही. ह्यांचं अतिशय चुकीचं स्टेटमेंट ह्यांचं आहे. यांच्या वागण्यामुळे आदरणीय सुनेत्रा वहिनीवर हे बोललं गेलं आणि त्याची जबाबदारी खरी ह्या बोलणाऱ्याची. हे मध्ये कशाला प्रत्येक गोष्टीत आता सुनेत्रा वहिनी एखादं उत्तर देताना त्यांनी बोललं नाही पाहिजे. आणि मला वाटतं त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पण सांगितलंय. प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब म्हणले की त्यांची म्हणजे चूक आहे की त्यांनी त्यांची जबाबदारी असते त्यांनीच बोललं पाहिजे.
आता त्यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणले तर मी त्याच्यावर बी काय बोलावं. पण मला असं वाटतं की खासदार म्हणून मला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही विचारलं तर आता माझ्या आदरणीय सुप्रियाताई माझ्या शेजारी बसली असतील आणि ती जर एखादी प्रेस घेत असतील तर मी आता बऱ्याच वेळेस बसले बघितलं तुम्ही पण सर्वांनी, मी नाही मध्ये बोलत किंवा काय विचारलं ती सक्षम आहेत त्याच्यात उत्तर द्यायला ती देतील. पण आता कसं होतं की त्यांना कशामुळे काही लवकर म्हणजे काय झालंय त्यांना काही कळत नाही आणि ते आता त्यांनी ठरवलं पाहिजे. आणि त्या उपमुख्यमंत्री आहे, तुमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहे. असं असताना उपमुख्यमंत्री बोलत असताना बाजूच्या आमदारांनी बोलणे हे प्रोटोकॉलला धरून आहे असं अनेक जण म्हणताय. नाही मग मी तेच बोललो ना की प्रोटोकॉलला धरून नाहीच आहे ना, तर मग तुम्ही का बोलता मध्ये? तुम्ही बोललाच नसता ते पुढचं झालंच नसतं ना. मग तुम्ही बोलला ती तुमची चूक आहे. मग तुम्ही आदरणीय खरं तर माहिती म्हणतो सुनित्रा वहिनीचा जो अपमान झाला त्याला जबाबदार कोण आहे? मग बोलणारच आहे किंवा सुनित्रा वहिनीवर जे काही बोललं गेलं. पण मी सुनित्रा वहिनीचा समर्थकच आहे जरी विरोधी पक्षात असलो, कारण त्या घराशी मी लायबल आहे. पवार हे माझे नेते आहेत, चाहे आदरणीय दादांची फॅमिली असो साहेब असो ती एकच फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी पवारांचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की ती पवारांचा कार्यकर्ता म्हणून सोडा, पण कुठल्याही महिलेविषयी असं बोलणं चुकीचंच आहे. त्याचं समर्थन मी नक्कीच करणार नाही. पण विषय असा आहे की हेनी का मध्ये बोलले ही सुद्धा महत्वाचा विषय. हिनला म्हणजे काय घाई झाली, काहीच कुठला प्रोटोकॉल कोण पाळतंय मला कळत नाही. हे का असं करताय ते त्यांनाच विचारलं पाहिजे. त्याच्यावर मी काय बोलावं असं मला वाटतं. बैठक झाली, त्या बैठकीत खडाजंगी झाली म्हणतात. हे बघा खडाजंगी वगैरे काही नसते, बोलाबोली असतीच, बोलण्याचा तसा विषय ते बोलाबोली चलत राहते. आता कसं होतंय काही उत्तर मी एखादा प्रश्न मांडला की त्यांना तिथं प्रत्येकाचं उत्तर आता त्यांना हेच ना प्रश्न जसं पत्रकार परिषदेत तसंच एखाद्या मीटिंग मध्ये काही झालं असलं तर काही एवढा सिरियस विषय काही नाहीये. पण त्याच्यावर जर कोणी टिप्पणी केली असेल की नाही कुठल्या म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी बरोबर म्हटलं की खडाजंगी नाही झाली. नाही झालीच म्हणलंय असं मला कळालेली माहिती. जर ते म्हणले असले की खडाजंगी झाली तर मला ते माहिती नाही. खडाजंगी वगैरे काही विषय नाहीये. पण विषय कसा द्यावा लागतं प्रत्येक वेळेस स्पष्टीकरण का देतात, बातम्या येतात असं झालं नाही, पण त्यांना का घाई आहे एवढी मला कळच नाही. स्पष्टीकरण अजून पालकमंत्री पदाच्या याच्यातून बाहेर काढू शकले नाही का? असं तुम्हीच सांगताय ना, मग मी कसं म्हणू? ते आधी पालकमंत्री मंत्र्याच्या रोबापातून ते बाहेर आलेत असं तुम्हीच म्हणताय नाही आले असं वाटतंय का? तर खरंच असू शकते ते नाहीच आले वाटतं. त्यांना आणखी वाटतेच ना तसं. त्यांना कम बॅक असंच वाटतंय ना त्यांना. म्हणजे आहेच माझं. त्याच्यामुळे त्यांच्यावर मी का बोलू? ते महान नेते आहेत. त्याच्यामुळे असं ते सगळे ते म्हणतात, मी नाही म्हणतात, मी म्हणत नाही महान नेते, ते सगळेजण म्हणतात ते महान नेते आहेत. मग त्यांनाही तसं वाटत असेल. त्याच्यामुळे मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. पण अतिशय चुकीची टिप्पणी करतात आणि चुकीची टिप्पणी करून ते बोलतात की त्याच्यावर त्याच्या एका बाईटमध्ये कुठंतरी बघितलं मी मुंबईला काय झालं. त्यांनी शेवटच्या वाक्यात म्हणतात की मला याच्यावर काही बोलायचं नाहीये. पण जर समजा कुणी जर असं म्हणत असेल की कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ह्यांच्यावर आलं म्हणून कायदा व सुव्यवस्था, माझ्यावर काय आलंय? मी गुन्हेगार नाही, मी कुठला गुंड नाही, मी कुठला अवैध धंदे करणारा क्रिमिनल नाही किंवा मी कटलाही नाही. माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड नाहीये, माझ्या मुलांचं तर दूर कुठंच काही नाही. ठीक आहे, माझं तरी कुणाचे संभाषण होईल. त्याच्यामुळे मला काय माझ्यावर आलंय असा विषय नाही, माझ्यावर काही येणार नाही. तुम्ही किती जरी लाख बुरा चाहे वही होगा जो मंजूर आहे खुदा. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावर काही अडचण नाही. मला त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. थँक्यू सर. धन्यवाद.